हर हर महिला शक्ति जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति, देश की शान महिला शक्ति, देश की शान महिला शक्ति, हर हर महादेव। श्री माननीय गुलाबजी जैसे साहेब जिंदाबाद, श्रीमती अनिता से मैडम जिंदाबाद, श्री बजरंग गुरुजी जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदी साहेब जिंदाबाद, भारत माता की जय, बोलो सर्व विद्या माता की जय, हर हर महादेव। आज दिनांक 23/3/2024 ग्राम पात्री, पंचायत पात्री, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। पात्री ग्राम मध्ये विधवा आजीवन शाखा संस्था मार्फत महिला शक्ती सेवा संस्था ऑफिसची ओपनिंग झालेली आहे आणि विधवा मातांचं पेन्शन वाटप करीत आहोत। धन्यवाद करतो मी माझ्या साहेबांचं आणि मॅडमचं की आज दिनांक 23 मार्च 2024 ग्राम पात्री, पंचायत पात्री या ठिकाणी विधवा मातांचं पेन्शन वाटप करत आहोत। तर धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद सर। त्याच पश्चात मी विधवांना विनंती करेन की त्यांनी आपला आधार कार्ड घेऊन यावं आणि आपलं पेन्शन घेऊन जावं। तर सर्वप्रथम मी प्रार्थना करतो मीनाबाई केवलचंदजी येडे यांनी आपला आधार कार्ड घेऊन यावं आणि आपला पेन्शन घेऊन जावं। मीनाबाई स्वर्गवासी केवलचंदजी येडे आधार कार्ड घेऊन या जाईल। नाव काय तुमचा? सिग्नेचर करता काम का? हर हर महादेव, हर हर महादेव। महिला शक्ति जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद। आज 23 मार्च 2024 ग्राम पात्री येथे विधवांना पेन्शन। धन्यवाद साहेब, धन्यवाद मॅडम। आई तुमचं नाव? माझं नाव आहे मीनाबाई केवलचंद। मुलं किती आहे तुम्हाला? 2. कोणत्या वर्षी विधवा झाल्या तुम्ही? 2012. तर आमच्या जयस्वाल सरांना आशीर्वाद द्या, कारण की तुमच्यासाठी रात्रदिवस मेहनत केला आणि पेन्शन पण लागू करून दिले। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आणि आपलं आधार कार्ड घेऊन यावं आणि आपलं पेन्शन घेऊन जावं। सर्वप्रथम मी धन्यवाद करतो माझ्या महिला शक्तीचे संस्थापक श्री राष्ट्रीय अध्यक्ष श्री गुलाबजी जैसे साहेब। आई तुमचं नाव काय? आमटा मारता का सही करता? हर हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर महादेव। महिला शक्ती जिंदाबाद, राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अनिता सिंह मॅम जिंदाबाद, हर हर महादेव। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। हर हर महादेव। धन्यवाद साहेब। आपल्या या तुमचं नाव? ग्राम किती मुलं आहेत? पात्री, पंचायत पात्री, अच्छा ठीक आहे। हर हर महादेव, हर हर। तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी विधवा मातांचं पेमेंट वाटप चालू आहे। तर धन्यवाद करतो साहेबांचं आणि मॅडमचे। यानंतर कामनबाई स्वर्गवासी रतिराम भुरकुडे यांनी आपलं आधार कार्ड घेऊन यावं आणि आपलं पेन्शन घेऊन जावं। कामनबाई स्वर्गवासी रतिरामजी भुरकुडे। आईचे नाव काय? तुमचं नाव जी? अंगठा वाटता का सही? द्या तिकडे। हर हर महादेव, हर हर महादेव। महिला शक्ति जिंदाबाद, महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति।
हर हर महादेव. जा मग बसा. यानंतर सोगनबाई स्वर्गवासी जियालालजी कुडकुडे यांना विनंती करेन की त्यांनी आपलं आधार कार्ड घेऊन यावं आणि आपलं पेन्शन घेऊन जावं. आज या होळीच्या मुहूर्तावर आपल्या या ग्रामीण पातळीमध्ये ग्राम पातळीमध्ये पंचायत पातळीमध्ये महिला शक्ती सेवा संस्थेचे हेड ऑफिस हेड बँक आणि ही शाखा आज या 23 मार्च 2024 मध्ये रोज शनिवारला किती मुलं आहेत तुम्हाला? मुलामध्येच राहतात तुम्ही? चांगले वागतात ना? तर आमच्या आज पेन्शन दिला तर आपल्या कुठून मिळाले हे तुम्हाला? महिला शक्ती. महिला शक्ती. हर हर महादेव. यानंतर मी सांगतो की पुस्तकलाबाई जगलाल भोयर यांनी आपला आधार कार्ड घेऊन यावं आणि आपलं पेन्शन घेऊन जावं. पुस्तकलाबाई स्वर्गवासी जगलाल जी भोयर. का नाव आहे तुमच्या? सही करता का आमचा? हरण महादेव. क्या बात आहे. आज पुस्तकलाबाई सही मारत आहेत कारण का सावित्रीबाईच्या युगामध्ये आता कोणी अशिक्षित नाही आहेत. तर तो जमाना गेला. आता आपण 50 वर्ष सामोर जात आहोत आणि विधवा मातांना पहिला स्थान होणार आहे. आता पहिला स्थान मिळणार आहे. कोणत्याही विधवा मातांचा अपमान होता कामा नये. कारण कोणतीही विधवा माता तकलीफ झाली तर या ऑफिसमध्ये येऊन लिखित कंप्लेंट द्यायचा. आणि या ऑफिसमधल्या जो कर्मचारी आहेत मॅडम दिनेश्वरी नाईक मॅडम, या विधवा आजीवन शाखा संस्थातर्फे महिला शक्ती सेवा संस्था ही शाखा ओपन झालेली आहे. महिला शक्ती बँक ओपन झालेली आहे. आता गोरेगावमध्ये कोणत्याही विधवा मातांना तकलीफ होईल तर या ऑफिसला येऊन कंप्लेंट द्यायचं आहे. ते कोणतीही विधवा माता असो, चाहे तिची सून तिला तकलीफ देत असेल, पोरगा तकलीफ देत असेल किंवा अडोस पडोसचे कोणी तकलीफ देत असतील किंवा परेशान करत असतील तर त्याने ती या ऑफिसला येऊन या बँकेला येऊन आपला लिखित अर्ज द्यावा. त्यांच्यावर माझी टीम कार्य करेल आणि नंतर तो नाही बागला तर त्याला कारावास केला जाईल. पोलीस स्टेशनची हवाले करण्यात येईल. महिला शक्ती सेवा ही संस्था कमजोर नाही आहे. चांगल्याची वाट लागलेली आहे या ठिकाणी. तर हर हर महादेव. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता आम्ही या महाराष्ट्राचे कर्मचारी कमजोर नाही. कारण महिला शक्ती सेवा संस्था ही गव्हर्नमेंट संस्था आहे. केंद्र सरकारची योजना आहे. भारत सरकार फक्त पेन्शन देत आहे फक्त विधवा मातांना. पण महिला शक्ती सेवा संस्था ही 7 योजना देत आहे. 7. ज्या बाईला घर नाही त्या बाईला घर, ज्या बाईचा लाईट बिल नाही तिला लाईट बिल फ्री, ज्या बाईला नळ बिल आहे तिच्या नळ बिल फ्री आणि बस ट्रेन फ्री. आणि ज्या विधवा माता कम वयामध्ये विधवा झालेल्या आहेत त्यांचे लहान मुलं असतात 5 ते 22 वर्षापर्यंत, त्या मुलांना शिक्षण फ्री आणि कपड्याची सोय केलेली आहे. या आता कोणत्याही विधवा माता दुखी पीडित राहणार नाही कारण की महिला शक्ती सेवा संस्था ही त्यांच्यासाठी ओपन झालेली आहे. सेवा संस्था म्हणजे सेवा करणारी संस्था. हर हर महादेव. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर मी सांगितलो भागरताबाई स्वर्गवासी मोतीराम प्रधान. येमा लवकर ये, पैसे घेऊन जा. आईचं नाव काय?
भागरकाबाई सही करता का अंगठा अंगठा मारता मारणं अंगठा मार तुझ्यासाठी तर आहे. हर हर महादेव. मा इकडे ये बोल. इकडे ये कसा वाटते तुला आता? इकडे ठीक आहे तब्येत चांगली जा. अरे हर महादेव. आई किती मुलं आहेत तुम्हाला? मरण पावले कधी? गेल्या वर्षी. आता कोणीच नाही का तुमचा? तर ते करतात का तुमचं सर्व? आणि ते पैसे तुम्ही आपल्या औषधी पाणीला लावाल तुम्ही? बोला अजून. सुखाचे राहा. सुखाचे राहा आणि आमच्या सरांना आशीर्वाद द्या तुम्ही. ठीक. धन्यवाद. धन्यवाद. तर धन्यवाद करतो मी माझ्या साहेबांचं आणि मॅडमचं. आज या पंचायत पातळी ग्राम पातळी या ठिकाणी विधवा माता आजीवन सेवा संस्था महिला सेवा संस्था ही ओपन झालेली आहे. आणि 2 तारखेपासून सर्व विधवा मातांना विनंती करतो मी की 2 तारखेपासून सर्व विधवा माता रोज फक्त 2 ते 3 विधवा माता तिथे येतील. मॅडम 2 ते 3 विधवा मातांची एंट्रीचा फॉर्म घेतले जाईल. कारण काही कर्मचारी आमचे एकच आहेत आणि त्यांना तकलीफ होईल. जास्ती तुम्ही येणार तर तकलीफ होईल आणि एखादा आकडा चुकला तर तुम्हाला पैसे नंतर येणार नाही. कारण सांगतो मी, कारण की आता आम्ही तुम्हाला 500 रुपये हे नोंदणी करत आहोत. 500 रुपये देऊन नंतर तुम्हाला 1000 रुपये येतील, नंतर 1500 रुपये येतील, नंतर 2000 येतील. जेव्हा 2000 जेव्हा तुमची अकाउंट येतील तेव्हा खरी पेन्शन चालू होईल. खरी पेन्शन चालू होईल तुमची. आता हे तुमची नोंदणी चालू आहे. तर म्हणून कंटिन्यू 2-3 यायच्या रोजच्या. एकाकडे कोणी येणार नाही. येईल तर मॅडम वापसी करायचा. ठीक आहे. कारण एकाच पूर्ण आम्हाला डिटेल माहिती भरावी लागते कर्मचाऱ्यांना. आमचं कोणी घेऊ शकते म्हणजे. आणि ती विधवा माता ज्यांच्या नावाचं कागद आहे त्याची येते. कारण का इथे आम्हाला ऑनलाईन फोटो करावं लागते, शूटिंग करावं लागते, शूटिंग करून क्रीडावर काढावं लागते. यासाठी तुम्ही 2-3 दिवस यायचं आहे. ठीक आहे. हर महादेव. तर धन्यवाद करतो तुम्ही साहेबांचा. धन्यवाद मॅडम की आज या ग्राम पातळी पंचायत पातळी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी पेन्शन वितरणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. हर महादेव.